आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते अमोल मिटकरी जे आहेत। सध्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या रंगताना पाहायला मिळतात, जागा वाटपाच्या चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळतात। काल तुमची महत्त्वाची बैठक पार पडली देवगिरीवरती 160 जागांवरती, म्हणजे मागच्या इलेक्शनला जेवढी भाजपने जागा लढलेल्या होत्या 160 तेवढ्या जागांवरती भाजप आता सुद्धा ठाम असल्याची माहिती आहे। त्याचा जर अंदाज केला तर 128 मध्ये शिवसेनाने तुम्हाला 62 जागांचा जो फॉर्म्युला आहे तो समोर येतोय, नेमकं काय चर्चा? देवगिरीवर नियमित बैठक होती। त्या बैठकीमध्ये जिथे आमचे आमदार आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते आमदार त्या मतदारसंघात लढतील आणि काही वाढीव जागा ज्या पक्षांनी मागितलेल्या आहेत त्या समाधानकारक महायुतीमध्ये आम्हाला भेटतील। फक्त आकडा जो आहे तो आकडा कन्फर्म नाही, त्याबद्दल वरिष्ठ पातळीवरच चर्चा होणार। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाधानकारक जागा महायुतीमध्ये लढेल। भाजप आणि शिंदेच्या नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्य समोर येतात। नितेश राणेंचा असू दे, संजय गायकवाड, अनिल बोंडे यांसारख्या नेत्यांची जी वक्तव्य येतात त्याच्यावरून आता अजित पवार जे आहे ते केंद्रीय भाजपच्या केंद्रीय जे नेतृत्व आहे त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती। हे बघा, राहुल गांधीजी या देशाचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल जीभ छाटण्याची भाषा असेल किंवा जीभला चटका लावण्याची भाषा असेल, ही भाषा याचं कोणीही समर्थन करू शकत नाही। राहिला प्रश्न नितेश राणेंचा, तर त्यांनी जे काही वादग्रस्त वक्तव्य केली ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे। तीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचं समर्थन कधी केलेलं नाही। त्याच्यामुळे या लोकांची अशी वादग्रस्त वक्तव्य जनतेला विचलित करणारी आहेत, त्याचं कोणीही समर्थन करत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते कधीच खपून घेणार नाही। विधानसभेची जी निवडणूक आहे ती 9 ते 12च्या दरम्यान, नोव्हेंबरच्या दरम्यान होईल अशी शक्यता आहे। या निवडणुकीत जर पाहायला गेलं तर पहिल्यांदाच 2 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना ह्या लढताना आपल्याला पाहायला मिळतात। कशा पद्धतीने लढत होऊ शकते? नाही, आम्ही आमची कामं घेऊन जनतेसोबत जातो आहोत आणि जनतेला माहीत आहे लोकसभेच्या वेळी परिस्थिती वेगळी होती। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या वीज माफीचा प्रश्न असेल, आता केंद्र सरकारकडून सोयाबीनच्या खरेदीचा एक कृषी मंत्र्यांनी त्याबाबत सुद्धा खुलासा केला आहे। म्हणजे शासनाच्या हमी भावाने खरेदी करणं असेल, शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, ई पिंक रिक्षा योजना, जी काही महिला भगिनींसाठी योजना या सरकारने आणल्या त्या योजना जनतेसमोर नेणे आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही आणि मित्रपक्ष जे आमच्यासोबत असतील ते सन्मानाने लढणार, उतरणार आणि आम्हाला विश्वास आहे जनता आमच्या बाजूने कौल देईल। लाडकी बहीण योजनेचा तुम्ही उल्लेख केलात, लाडकी बहीण योजनेच्या नांदेडमध्ये जर पाहायला गेलं तर साड्या वाटपांचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला आलेल्या होत्या। साड्यांची जी दर्जा होता तो निकृष्ट दर्जाचा असल्याचं सांगितलं जाते। त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठी झुंबड उडते। नाही, साहजिक आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या काही आपल्या महिला भगिनी असतात असे काही कार्यक्रम असले त्या ठिकाणी गर्दी होणं साहजिक आहे। ठीक आहे, असा प्रकार घडू नये, घडायला नको पाहिजे, पण नेमका तो खरंच त्या दर्जाच्या क्वालिटीच्या साड्या होत्या की विरोधकांकडून काही कंड्या पिकवल्या गेल्यात हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं राहील। धनंजय मुंडेवरती लक्ष्मण पवारांनी आरोप केलेला आहे। ते त्यांच्यावरती आरोप करताना पुढची निवडणूक लढवणार नाहीत अशा एकंदरीत त्यांनी निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आपल्याला। कुणी लक्ष्मण पवार कोण आहे ते? लक्ष्मण पवार मी लक्ष्मण पवार हे नावच पहिल्यांदा ऐकलंय। मी शरदचंद्र पवार, अजितदादा पवार हेच नाव ऐकलेत आजपर्यंत, पण लक्ष्मण पवार कोणी अशी व्यक्ती असेल हे मला माहीत नाही। जर असतील तर ते धनंजय मुंडे साहेबांबद्दल काय बोलले हे तुमच्या माध्यमातून कळतंय। परळीची जनता हुशार आहे, सुज्ञ आहे आणि मुंडे साहेबांचं काम त्या ठिकाणी बोलतंय, त्याच्यामुळे त्यांनी मुंडे साहेबांची चिंता करू नये आणि असं काहीतरी म्हणजे असं काहीतरी बोलून प्रकाश झोतत राहायचा प्रयत्न ते करतायत। त्याच्यामुळे त्या वक्तव्याला काय आम्ही कवडीची किंमत देत नाही। धन्यवाद टीव्ही नाईनशी बातचीत केल्याबद्दल। हे होते अमोल मिटकरी। एकंदरीत अनेक प्रश्नांवरती त्यांनी उत्तर दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत नंदकिशोर गावडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।